नमस्कार, मी प्रतीक्षा. क्राईम झोनच्या या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. एपिसोड सुरू करण्यापूर्वी जनतेला एक कळकळीची विनंती आहे. सतर्क रहा, सज्ज रहा आणि जागृत रहा. आपल्या दैनंदिन जीवनात आपण एक सुखाचं आयुष्य जगत असतो, पण आपल्या आजूबाजूच्या परिसरात काही गुन्हेगार वावरत असतात. याची आपल्याला कल्पना सुद्धा नसते. त्यांच्या मनात कोणती विकृत इच्छा घर करत असते याची आपल्याला कल्पना सुद्धा नसते. कदाचित असे लोक मानसिक रुग्ण देखील असू शकतात. कदाचित त्यांच्या मनात कोणाबद्दल तरी चीड किंवा राग असू शकतो. या गोष्टीचं रूपांतर ते गुन्ह्यामध्ये करतात. आजची गोष्ट आहे अशाच एका सिरियल किलरची. आपण आजतागायत अनेक सिरियल किलरची नावं ऐकली असतील, जसं रमण राघवन, सायनाइड, मल्लिका, लेडीज जयशंकर असे भयानक विकृतीचे सिरियल किलर होऊन गेले. हे सिरियल किलर समाजात रात्री दिवसा ढवळ्या लोकांची हत्या करत सुटले होते. त्यामुळे सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलं होतं. पण पोलिसांच्या मेहनतीने आणि उत्कृष्ट यंत्रणेमुळे हे सगळे पकडले गेले आणि त्यांना कठोर शिक्षा झाली. आजची ही गोष्ट अशाच एका सिरियल किलरवर आहे. एक दिवस सकाळच्या वेळी कांदिवली या परिसरात एका माणसाचा मृतदेह सापडला. दगडाने डोकं ठेचून कोणीतरी त्याचा जीव घेतला होता. सब इन्स्पेक्टर तांबे, काय सिच्युएशन आहे? साहेब, आपल्याला एका व्यक्तीचा फोन आला होता, म्हणून मी आपली टीम येऊन लगेच ताबडतोब इथे आलो तपासणीसाठी. ओके, कसली केस आहे? साहेब, कोणीतरी या व्यक्तीला दगडाने ठेचून मारलं. तांबे, तुम्ही आजूबाजूला चौकशी केली, काही सापडलं? साहेब, चौकशी केली पण महत्वाचा असा पुरावा सापडला नाही. तुम्ही एक काम करा, बॉडीचा पंचनामा करून घ्या. तोपर्यंत मी आपल्या टीमला घेऊन आजूबाजूला चौकशी करतो. ठीक आहे? यस सर. चला. डेड बॉडीची विल्हेवाट लावल्यामुळे त्याची ओळख पटत नव्हती. पण डेड बॉडीच्या वॉलेटमधून आधार कार्ड आणि एका कंपनीचं ID कार्ड सापडल्यामुळे त्याची ओळख पटली. पोलिसांना ॲड्रेस मिळाला. ते ताबडतोब त्याच्या त्या ॲड्रेसवर गेले आणि त्यांनी घरच्यांना कळवलं. असं कळताच घरचे खूपच दुःखी झाले. एक शोककळा पसरली. पोलिसांनी विचारपूस केली, पण त्या माणसाचा कोणाशी काही भांडण किंवा वाद नव्हता असं कळलं. आणि त्याच वेळी पोलिसांना फोन आला की एका ठिकाणी अशीच एक डेड बॉडी सापडली आणि त्यालाही दगडाने ठेचून मारले. पोलीस ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. तांबे, या डेड बॉडीच्या हातात पण सेम प्रकारची कीच आहे. यस सर. बहुतेक हे काम एका सिरियल किलरचं वाटतंय. मला पण तेच वाटतंय. एक काम करा, या किचनचे फिंगरप्रिंट्स घ्या. चला, पंचनामा सुरू करा. यस सर. पोलिसांनी त्या किचनचा तपास केल्यावर फिंगरप्रिंट्स मॅच होत आहेत असं कळलं. म्हणजेच या दोन व्यक्तींचा खून एकाच माणसाने केलाय. त्या दोन व्यक्तींचा तपास सुरू केला, पण त्याचा एकमेकांशी काहीही संबंध नव्हता. त्यांचे जॉब आणि त्यांचे प्रोफेशन हे वेगवेगळे होते. दोन्ही व्यक्तींचा आपसात काही लिंक लागत नव्हती. आता यांचा खून कोणी केला असेल आणि का केला असेल याचं गणित पोलिसांना कळत नव्हतं. हुबेहूब तशीच किचन तिथे कशी सापडली किंवा कशी ठेवली गेली हा प्रश्न भांबावत होता. आणि त्याच दरम्यान अशा काही घटना घडत गेल्या की पोलिसांना अजून 3 डेड बॉड्या सापडल्या आणि त्यांचंही दगडाने डोकं ठेचून खून केला गेला होता. आणि त्या तिन्ही डेड बॉडींच्या हातात सेम प्रकारची कीचेन सापडले. आता पोलिसांना प्रश्न पडला की ही कीचेन कोण ठेवत असेल.
या खुनामागे कोणाचा हात असेल म्हणून पोलिसांनी काही दुकानात चौकशी सुरू केली. एक्सक्यूज मी, थोडी विचारपूस करायची होती. या ना बसा ना. तुम्ही या किचन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे ओनर आहात का? हो. अच्छा, मला एक प्रश्न होता जरा. एक मिनिट. हां, ही किचन तुमच्याच कंपनीत बनवली गेली आहे का? हो, ही किचन आमच्याच फॅक्टरीमध्ये बनलेली आहे. ओके. मला सांगा, ही किचन कोणासाठी बनवता की तुम्ही स्वतःच बनवता ही किचन? नाही, आम्ही स्वतःच बनवतो, पण 2 वर्षापूर्वी आम्ही एका कंपनीसाठी किचन बनवत होतो. पण अच्छा नंतर कंपनीने लोगो चेंज केला, मग त्याच्यासाठी आम्ही काम करायला लागलो. अच्छा, आता त्या कंपनीसाठी नवीन किचन. हो, म्हणजे या किचनची मॅन्युफॅक्चरिंग 2 वर्षांपूर्वी तुम्ही बंद केली. बंद केली. बरं, अशी किचन आम्हाला दुसरीकडे कुठे मिळू शकते का? नाही, ही फक्त तुम्हाला आमच्याकडेच मिळणार बनवून, बाकी दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. नाही, मटेरियलने कळलंच मला. हो. बरं, मला साहेब, त्या ज्या कंपनीने तुम्हाला या किचन बनवण्याची ऑर्डर दिली होती त्याचे डिटेल्स झाले. नाही, कसं असं माहिती साहेब, आम्ही दुसऱ्यांची तुम्हाला डिटेल्स शेअर नाही करू शकत. अच्छा. हा, कंपनीचं नाव सांगू शकतो. नाही, पण तुम्हाला ते डिटेल्स द्यावेच लागतील का? माहिती का? जरा तुमचा नंबर द्या. नाही, पण मला सांगा साहेब, तुम्ही एवढी खोलवर चौकशी करताय, तुम्ही आहे तरी कंपनी? तेच सांगतोय मी तुम्हाला. नंबर तरी द्या. या ना, 90822 90822 9386 9386 2 मिनिटं थांबा. 9386 हा, आता कॉल येईल बघा, आणि त्याच्यावरती नाव माझं कळेल तुम्हाला. अच्छा. इन्स्पेक्टर कांबळे. इन्स्पेक्टर कांबळे? मग साहेब देत आहेत ना त्या कंपनीचे डिटेल्स? देतो साहेब. बसा देतो मी तुम्हाला. लगेच. पोलीस त्या कंपनीत पोहोचले. त्यांनी त्या कंपनीत चौकशी सुरू केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जे 5 खून झाले त्याच्यापैकी एका पुरुषाचा आणि एका स्त्रीचा कुठेतरी संबंध आहे, आणि तो व्यक्ती आणि ती स्त्री ही एकाच कंपनीत कामाला आहे असं समजलं, आणि ती कंपनी हीच होती हेही त्यांच्या लक्षात आलं. एवढंच नाही तर ते एकाच डिपार्टमेंटमध्ये काम करत आहेत हे सुद्धा त्यांना कळलं. पण त्या कंपनीतून ते दोघेही सोडून गेले होते असंही कळलं. त्या स्त्रीने 4 वर्षांपूर्वी जॉब सोडला होता आणि त्या पुरुषाने 1 वर्षापूर्वी जॉब सोडला. पोलिसांनी मालकाची चौकशी करायला सुरुवात केली. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी इन्स्पेक्टर कांबळे. ओके. तुम्ही या कंपनीच्या ओनर आहात का? तसं बघायला गेलं तर माझ्या मिस्टरांनी कंपनी सुरू केली, ओके. पण 2 वर्षापूर्वी ते US ला गेले. आता मीच कारभार सांभाळते. बरं, मला काही चौकशी करायची आहे तुमच्याकडे. अच्छा. तांबे, ही किचन तुम्ही ओळखता का? हो, हा तर आमच्या कंपनीचा लोगो होता. अच्छा, लोगो होता? हो, 2 वर्षापूर्वी. 2 वर्षांपूर्वी. हो. आणि ही किचन तुमच्याच कंपनीची? हो. ओके. आणि आता ही किचन तुम्ही वापरत नाही. ओके. तांबे, ठीक. मला सांगा, मी काही फोटोज दाखवतो तुम्हाला, तुम्ही त्या व्यक्तींना ओळखता का हे मला सांगा. ओके. बरं, तुम्ही यांना ओळखता? 1 मिनिट मला बघू द्या. हे बघा, या व्यक्तीला मी ओळखत नाही. ओके. ही वैशाली. वैशाली? हो, म्हणजे ही आमची एम्प्लॉई होती, ओके. पण 4 वर्षापूर्वी तिने जॉब सोडला. 4 वर्ष. यांना मी ओळखत नाही, यांना सुद्धा नाही. अहो, हा तर आमचा सुशील माझा एकदम आवडता एम्प्लॉई, पण काही कारणास्तव गेल्या वर्षी त्याला जॉब सोडावा लागला. ओके. पण हे सगळं तुम्ही का विचारताय? मॅडम, सॉरी टू से, पण सुशील आणि वैशालीला कोणीतरी दगडाने ठेचून मारले. काय? आणि याच संदर्भात आम्ही तुमच्याकडे आलो चौकशी करायला. मॅडम, केस खूप सिरियस आहे, त्यामुळे
जेवढे डिटेल्स तुम्हाला आम्हाला देता येतील तेवढे नक्की द्या. हो जरूर. मॅडम मला सांगा, सुशील आणि वैशालीचा या कंपनीमध्ये असताना कोणाशी वाद झाला होता? का माहितीये? कारण की जेव्हा सुशील आणि वैशालीची डेड बॉडी सापडली तेव्हा तुमच्या कंपनीची किचेन त्यांच्या हातात सापडली. आठवले साहेब, सांगा. यांचा एका आमच्याच एम्प्लॉई बरोबर वाद झाला होता. अहो तो एम्प्लॉई एकदम माथे फिरू होता. ओके. आणि त्यांचं जेव्हा भांडण झालं ना, त्या भांडणामुळे मी तिला कंपनीतूनच काढून टाकला. आणि हो, आणखी एका व्यक्तीबरोबर त्याचा वाद झाला होता. म्हणजे त्या माथेफिरूचा हो, कोण होता तो? नितीन देसाई. नितीन देसाई सोबत वाद झाला. हो. आणि त्या माथेफिरू एम्प्लॉईचं नाव सांगा. हा, तो प्रकाश देवधर. प्रकाश देवधर. एकदम माथे फिरू होता. बरं मला सांगा, एक्झॅक्टली काय झालं होतं? अहो त्यांच्यामध्ये वाद झाला. प्रायव्हेट प्रॉपर्टी ते मूर्खा जाऊ द्या हो दादा, या विकृत माणसासोबत बोलण्यात ना काहीच अर्थ नाहीये. कोणाला बोलते रे? कोणाला बोलते? असं यायचं तुला कळत नाही का? अरे 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 अरे, काय चाललंय का इथे? अहो, सांगा याला, काही बोलतो. हा, काय चाललंय? तुला काही कंपनीचे एथिक्स वगैरे कळतात की नाही? कोणाशी कसं बोलावं, काय बोलावं? आणि तुझ्या या स्वभावामुळे आज मी तुला या कंपनीतून काढून टाकत आहे. तुमच्या तिघांमुळे ना माझी नोकरी गेली आहे. सोडणार नाही एकेकाला. चल बघून घे एकेकाला. चल जा. चल जा. जा ना आता. हा, जातो ना. का सिक्युरिटीला बोलवू? बोलवायची गरज नाही. मग जा ना. हा, जातो. बघून घे ना एकेकाला, सोडणार नाही. चल निघ. बघून घेतो. म्हणून मी त्या प्रकाशला कामावरून काढून टाकलं. अच्छा. प्रकाशने म्हणजे त्यावेळी दोघांबरोबर नाही तर तिघांबरोबर वाद घातला. हो. सुशील, वैशाली आणि तिसरा नितीन. याचा अर्थ सुशील आणि वैशाली नंतर प्रकाशचा पुढचा शिकार नितीन असू शकतो. मॅडम, आपल्याला नितीनला वाचवणं खूप गरजेचं आहे. हो. जर तुमच्याकडे प्रकाशचे काही डिटेल्स असतील, त्याचा ऍड्रेस वगैरे, त्याचा फोन नंबर, जेवढे काही डिटेल्स असतील ते आम्हाला प्रोव्हाइड करा. तांबे यांच्याकडून डिटेल्स घ्या. आणि मी लगेच डिटेल्स मागवते. आणि हो, नितीनला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. आम्हाला त्यांच्या संपर्कात येणं फार गरजेचं आहे. ओके. पोलिसांनी सापळा रचला आणि त्याच्या ऍड्रेसवर गेले, पण प्रकाश तिथेही नव्हता. आजूबाजूला चौकशी केली पण कोणालाही त्याचा काहीच पत्ता माहीत नव्हता. मग शेवटी पोलिसांनी दुसरा प्लॅन रचला, कारण जर बदला घ्यायचा असेल तर त्याचा नेक्स्ट टार्गेट नितीन हा असू शकला असता. म्हणून पोलीस दिवस रात्र नितीन सोबत राहू लागले. त्याच्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन करडी नजर ठेवू लागली. त्याला एकट्याला सोडून ते दुरून पाहत होते की प्रकाश त्याच्यावर हल्ला करतोय का.
हे नितीन काळजी करू नको. आणि पोलीस लावले तुझ्या मागे. आता एक काम करायचंय तुला. इथून आता एखाद्या एकांत ठिकाणी जायचंय. घाबरू नकोस. आम्ही तुमच्या मागेच आहोत. तो तुला मारायला नक्कीच आहे. फक्त तू आमच्या ऑर्डर्स फॉलो कर. निघ इथून. निघ. मुंबई पोलीस. मुंबई पोलीस. एवढे दिवस तावडीतून पळवतास, खून करत सुटला होतास. मला सापडलायस. बोल, का केलेस खून? बोल. बोलतो साहेब मला ना भीती होती पकडल्या जाण्याची. आणि साहेब ह्यांच्यामुळे ना माझी नोकरी गेली होती. आणि साहेब म्हणून मी प्लान रचला. हा, कोणता प्लान? माझ्यावर संशय जाऊ नये म्हणून मी एका अज्ञात व्यक्तीचा खून केला. आणि तो खून पहिला होता माझा. सर म्हणजे ज्याचा तुझ्याशी काही संबंध नाही अशा व्यक्तीला तू मारलास? कारण की सर जर मी यांच्यापैकी कोणाला मारलं असतं तर संशय माझ्यावर आला असता. मग मी काय केलं सर, दुसरा व्यक्ती म्हणजे माझा टार्गेट जिच्यावर मला बदला घ्यायचा होता त्या वैशालीचा मी खून केला. नाही सोडणार तुला. हा, माझी नोकरी घालवलीस. काय मागितलं सगळं? थोडंसं प्रेमच ना. आणि सर बोल. बोलतो सर. तिसरा खून मी असाच अज्ञात व्यक्तीचा केला. आणि चौथा जसा वैशालीचा खून केला तसा माझा नेक्स्ट टार्गेट सुशील त्याचा खून केला मी. नंतर पाचवा खून एका रॅन्डम व्यक्तीचा केलास. आणि 6वा खून या नितीनचा करणार होतास. पण तुझा प्लॅन आम्हाला कळला. तुला काय वाटतं? तू सुटशील? आता 302 ची शिक्षा होणार आहे. हे तांबे, याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. घेऊन जा रे याला. असे काही विकृत प्रकृतीचे लोक आपल्या आजूबाजूला फिरत असतात. सूड घेण्याच्या हेतूने त्याने हे सगळे खून केले. पण पकडू जाऊ नये म्हणून त्याने सिरियल किलिंगची केस दाखवली आणि काही निर्दोष लोकांचे जीव घेतले. पण आपली पोलीस यंत्रणा इतकी सतर्क आहे की खरा गुन्हेगार पकडला गेला. त्यामुळे गुन्हेगारांनी हे लक्षात ठेवा की गुन्हा कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तो एक ना एक दिवस पकडला जाणार. आणि कितीही पळण्याचा प्रयत्न केला तरी त्याला कठोर शिक्षा ही होणारच. रागाच्या भरात प्रकाश खून करत सुटला. पण त्याला बिलकुल जाणीव नव्हती की पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील.
शेवटी गुन्हा हा गुन्हाच असतो. आपल्या आजूबाजूला अशा काही घटना घडत असतील तर लगेचच पोलीस यंत्रणेला त्याची माहिती द्या. गुन्हा करू नका आणि गुन्ह्यापासून लांबच राहा. सज्ज राहा, सतर्क राहा आणि जागृत राहा. मी प्रतीक्षा आपला निरोप घेते. तोपर्यंत पाहत राहा क्राईम झोन.